छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी झालेल्या दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। पोलिसांनी एका संशयित गुन्हेगाराचे एन्काउंटर केलाय। अमोल खोतकर असे या संशयित गुन्हेगाराचं नाव असून सर्वप्रथम अमोलने फायरिंग केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। 15 मे रोजी वाळुंज MIDC परिसरामध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला होता। अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती। आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। तर संशयित आरोपीचं एन्काउंटर करण्यात आलेले या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय अधिकची माहिती आहे? 15 मे रोजी संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता आणि त्या प्रकरणातले 5 आरोपी कालपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि क्राईम ब्रँचने अटक केलेली होती। एक आरोपी राहिला होता, तो म्हणजे हा अमोल खोतकर। अमोल खोतकरला रात्री 11 वाजता पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे आणि त्या एन्काउंटरवरून आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत। अमोल खोतकर याची बहीण आणि वडील यांनी तर थेट पोलिसांवर आरोप केलेले आहेत की पैसे घेऊन हा खून करण्यात आलेला आहे। जे एन्काउंटर करण्यात आलेला आहे ते फेक एन्काउंटर आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईवरच त्याचा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। रात्री 11 ते 11:30च्या सुमारास वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये हे एन्काउंटर झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र हे करत असताना नेमकं पोलिसांना ही वेळ का आली, त्याला एन्काउंटर का करावं लागलं याची उत्तरं द्यावी असं त्या पीडित म्हणजे अमोल खोतकर जे मृत एन्काउंटर झाले त्याची बहिणीनं प्रश्न उपस्थित केलेला आहे। कारण ज्या ठिकाणी अमोल खोतकर गेला होता त्या ठिकाणी पोलिसांचं पथक होतं। त्या पथकाने त्याला पकडण्याच्या ऐवजी त्यांनी अमोल खोतकरने अंगावर पोलिसाची गाडी घातली, हवेत गोळीबार केला किंवा पोलिसांवर गोळीबार केला असं कारण सांगून त्याचं एन्काउंटर केलं। हे फेक आहे असं तिचं म्हणणं आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी दिली पाहिजे, ती आतापर्यंत समोर आलेली आहे। मी स्वतः सकाळी पोलीस आयुक्तांना एक प्रश्न विचारला होता की अशी कोणती परिस्थिती उद्भवली होती ज्या परिस्थितीमुळे अमोल खोतकरचा एन्काउंटर केला। त्यामुळे आता हे एन्काउंटर प्रकरण वादात सापडण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 कोटी रुपयाची लूट करणाऱ्या टोळीला या क्राईम ब्रँचने अटक केलं, त्यांचं अभिनंदन। पण हे करत असताना अशा पद्धतीने केलेली कारवाई कितपत योग्य आहे यावर आता चर्चा सुरू झालेली आहे। नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय हे फेक एन्काउंटर असल्याचा आरोप अमोलच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि या संदर्भात अधिक चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडा प्रकरणातील आरोपी अमोल खोतकरचा एन्काउंटर करण्यात आला आणि यानंतर खोतकर कुटुंबियांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केलेले। पोलिसांनीच अमोलची जाणून बुजून हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय। तसंच या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 ते 3 करोड रुपये घेतल्याचा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशी मागणीही खोतकर कुटुंबियांनी केलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांवर असे गंभीर आरोप खोतकर कुटुंबियांकडून करण्यात आलेले आहेत। व्यावसायिक मुलगा माझा 2 टाका हॉटेल घेतलं, पडेगावचं हॉटेल 5 वर्ष चाललं। 50-50 हजार रुपये रोज कमायचो आम्ही। मी बी जमिनी घेतो, माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं। याला धरूनचं नाही, बांधूनचं नाही, न्यायचं असतं। कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन। तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन। यायचं काय मारून टाकायचं। मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं। तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधीही मारून टाकू शकतो। माझी सुपारी देण्यात आलेली, त्याने गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका। शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? त्याला मुद्दामून मारण्यात आलेलं आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या। मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही।